श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या लोकांनो, सावधान. हा आठवडा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडवणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, हे केवळ एक सामान्य राशी भविष्य नाहीये. ही तुमच्या नशिबाची एक मोठी गोष्ट आहे. एक अशी वेळ जिथे तुम्ही मोठी झेप घेण्यासाठी तयार आहात. तुम्ही विचार करत असाल, असं का? तर ज्योतिषशास्त्रात काही असाधारण योग तयार झाले आहेत, जे तुम्हाला प्रचंड भाग्यवान बनवत आहेत. तुमच्या तिसऱ्या घरात शुक्र विराजमान आहे, धनाच्या घरात राहू आहे आणि दुसऱ्या घरात गुरु आहे. या सर्व ग्रहांचा असा अद्भुत संयोग झाला आहे की तुम्ही फक्त पुढेच नाही तर एक मोठी उडी घेणार आहात. पण थांबा, एक गोष्ट लक्षात घ्या. हे सर्व इतकं सोपं नाही. नशिबाच्या या मोठ्या खेळामागे एक गुप्त रहस्य दडलेले आहे. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या कुंडलीत एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे मित्राच्या घरात दोन शत्रू बसले आहेत. केतूचे शत्रू असलेले सूर्य आणि बुध, जे एकमेकांचे मित्र आहेत, ते तुमच्या चतुर्थ भावात सुख आणि मातेच्या घरात बसले आहेत. याचा अर्थ असा की हे ग्रह तुम्हाला 75% यश देतील, पण त्यासोबतच 25% आव्हानं देखील घेऊन येतील. हा काळ तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येईलच, पण त्यासोबतच काही अडचणीही येऊ शकतात. पण काळजी करू नका. या सगळ्यावर मात कशी करायची, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि हा आठवडा आपल्यासाठी सर्वोत्तम कसा बनवायचा, हे आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत. त्यामुळे पुढे नक्की काय लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी तयार राहा, कारण आता तुमचा खरा प्रवास सुरू होणार आहे. तुमच्यावर आलेल्या अडचणींना योग्य मार्ग मिळावा, सर्व संकटे दूर व्हावीत, त्यासाठी मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये जय हनुमान जय बजरंगबली लिहा. तुमच्यावर आलेली सर्व संकटे बजरंगबली 24 तासाच्या आत नष्ट करतील. कौटुंबिक जीवन. तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास शनीची तिसरी दृष्टी तुमच्या षष्ठ भावावर, रोग, कर्ज आणि शत्रूच्या घरांवर पडत आहे. शनीची दृष्टी षष्ठ भावावर पडत असल्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत किंवा जुन्या कर्जाबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतो. काही छोट्या छोट्या गोष्टींवरून नाराजी होईल, काही गोष्टींवरून राग येईल. कुटुंबातील मोठे सदस्य किंवा वडीलधारी मंडळी तुमच्या कामाच्या गतीमुळे नाराज होऊ शकतात. या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतील, पण यात जास्त काळजी करण्यासारखे काही नाही. चतुर्थ भावात मातेचे घर, सूर्य आणि बुधाची उपस्थिती तसेच केतूचे प्रभाव असल्यामुळे तुमचे मन विचलित आणि अशांत राहील. काम काही वेगळे करायला जाल आणि काम दुसरेच दिसेल. तुमच्या बुद्धीवर केतूचा प्रभाव असल्याने तुम्ही भ्रमित व्हाल, जसे की तुम्ही एखाद्या चुकीच्या ठिकाणी जाल आणि नंतर परत येऊन योग्य मार्गावर याल. घरात कुणाचे तरी आगमन होऊ शकते किंवा तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी नवीन ठिकाणी जावे लागू शकते. त्यामुळे या आठवड्यात घाईघाईत कोणताही निर्णय घेऊन किंवा स्वतःच्या मनाने काम करून तुम्ही अडचणीत येऊ शकता. याचे तुम्ही नक्कीच लक्ष ठेवा. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध. वैवाहिक जीवनासाठी हा काळ खूप चांगला आहे. इतका चांगला की तुमच्या वैवाहिक जीवनात एक अनुकूलता, प्रेम आणि चांगली भावना दिसून येईल. पण एकच गोष्ट आहे, या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा घेऊन काम करा. अहंकाराने काम करू नका. असे विचार करू नका की मी माझ्या जोडीदारासमोर का झुकावे, मी त्यांचा सल्ला का घेऊ, मी स्वतःच खूप समजूतदार आहे. असे विचार करू नका. या सर्व गोष्टी मनातून काढून पुढे गेलात तर खूप चांगला फायदा मिळेल. हा काळ तुमचा खूप चांगला आहे. तुम्ही केवळ अहंकार आणि रागाने काम कराल तर ते अडचणीचे कारण बनेल. त्यामुळे यापासून दूर राहा, सर्व चांगले राहील. आर्थिक स्थिती आणि इतर गोष्टी. मकर राशीच्या जातकांनो, या आठवड्यात तुमच्या व्यवसायात मोठी डील होण्याची प्रचंड शक्यता आहे. तुमच्या मेहनतीमुळे आणि योग्य संधींमुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता, हे नक्की. पण शनीची 7.5चा शेवटचा टप्पा आणि द्वादश भावातील खर्चाचे घर शनीची स्थिती, हे गोष्टी लक्षात घेतल्यास जरी पैसे येणार असले तरी ते टिकवणे, व्यवस्थापन करणे ही खरी परीक्षा आहे. आर्थिक स्थैर्य मिळवताना संघर्ष अजूनही जाणवेल. आरोग्य किंवा कुटुंबातील अचानक खर्च किंवा एखाद्याला मदतीसाठी पैसे द्यावे लागतील, अशा अनपेक्षित खर्चांमुळे मनात अस्वस्थता येऊ शकते. खूप आनंदाने पैसे खर्च करण्याचा मोह टाळा, कारण शनीच्या प्रभावामुळे स्थैर्य राहणं कठीण होईल. जी काही मोठी डील मिळेल त्या पैशांचा सुयोग्य वापर आणि बचत याकडे प्रामुख्याने लक्ष द्या, कारण सध्या शनीचा प्रभाव अप्रत्यक्ष मार्गाने खर्च वाढवू शकतो. आरोग्याच्या बाबतीत कुटुंबियांसाठी खर्च किंवा घरगुती अडचणी अचानक समोर येऊ शकतात, म्हणून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या.
अचानक आलेली संपत्ती कधी जसे येते तशी अचानक निघूनही जाऊ शकते. म्हणून प्रत्येक पैशाची किंमत समजून आर्थिक व्यवस्था दडपणाखाली आणू नका, तर ती मजबूत करा. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे जाणारच आहेत हे गृहीत धरून योजना आखा. मेहनतीच्या फलासोबतच शहाणपण आणि संयम बाळगणं ही काळाची गरज आहे. हे मात्र लक्षात ठेवा, मिळालेल्या पैशांचा उन्माद करू नका. मोठ्या गुंतवणुकीचा किंवा नवी खरेदीचा मोह टाळा, कारण अचानक घरातल्या कोणाच्या तरी आरोग्यावर खर्च होऊ शकतो किंवा ओळखीची माणसं तुमच्याकडे आर्थिक मदतीसाठी येऊ शकतात. अशा परिस्थितीत भावना बाजूला ठेवून थोडं तपासून प्रत्येक खर्चाचा आणि मदतीचा निर्णय घेणं आवश्यक आहे. सध्याच्या ग्रहस्थितीनुसार अनपेक्षित समस्या येऊ शकतात, म्हणून संपूर्ण नोकरी, व्यवसाय, गुंतवणूक आणि खर्चाचे नियोजन आता अधिक काटेकोरपणे करा. मकर राशीच्या स्त्रियांसाठी हा आठवडा अनेक पैलूंनी महत्त्वाचा आणि संधी आव्हानांनी भरलेला असेल. कौटुंबिक जीवनात काही काळजीचा विषय उद्भवू शकतो. घरात कोणाचे आरोग्य खराब होण्याची शक्यता असून त्यामुळे भावनिक ताणही वाढेल. अशावेळी संयम आणि प्रेमळ संवाद महत्त्वाचा ठरेल. वैयक्तिक जीवनात तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने काम करतील, पण क्षणिक मनस्ताप किंवा तणाव येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ध्यान, योग किंवा आवडती छंद यातून मानसिक स्थैर्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आर्थिक बाबतीत व्यवसाय किंवा नोकरीत चांगली संधी येईल, पण शनीच्या 7.5मुळे अनपेक्षित खर्च वाढतील. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि पैशांचे काटेकोर नियोजन तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी अनिवार्य ठरेल. कोणालाही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिल्यामुळे गैरसोय होऊ शकते, तर सावधगिरी बाळगा. इतर महत्त्वपूर्ण गोष्टी. या काळात तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या काळात जे कलाकार आहेत त्यांचे भाग्य चमकेल. त्यांना नशिबाची खूप साथ मिळणार आहे, कारण या काळात कलाकारांना कुठून ना कुठून मोठे काम किंवा मोठे कार्यक्रम मिळू शकतात आणि पैसे कमावण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात. तुम्ही खूप मोठी झेप घ्याल. हा तुमचा काळ आहे, खूपच चांगला काळ आहे. जे लोक खूप दिवसांपासून राजकीय क्षेत्रात संघर्ष करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूप मोठा परिणाम देईल. या काळात तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि खूप विचार करून चालायचे आहे. तुम्हाला अनेक प्रकारचे लोभ दाखवले जातील, पण या काळात थोडे सतर्क रहा आणि स्वतःच्या समजुतीने काम करा. स्वतःला पारखी बनवा, नाहीतर तुम्हाला लुटणारे लोक लुटून घेतील. तुम्ही अशा संकटात सापडाल की त्यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी कठीण होईल. त्यामुळे थोडा समजूतदारपणा दाखवा. बाकी हा आठवडा तुमच्यासाठी ठीकठाक आहे. संकटांवर मात करण्यासाठी उपाय. मकर राशीसाठी सध्या शनीची 7.5चा अंतिम टप्पा सुरू असल्यामुळे अनेक संकटे आणि नकारात्मक शक्ती प्रभावी आहेत. शनीचा प्रचंड दबाव आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, घरगुती समस्या आणि आरोग्याविषयी चिंता वाढवतो. अशा अवस्थेमध्ये आवेग प्रवृत्ती वाढू शकते, निर्णय चुकीचे होऊ शकतात आणि मनोबल कमी होऊ शकतो. उपाय 1. शनीपूजा आणि मंत्रजप. शनी देवतेची नियमित पूजा करणे आणि ओम शं शनैश्चराय नमः हा मंत्रजप करणे अत्यंत लाभदायी ठरते. यामुळे शनीच्या तीव्र परिणामात सौम्यता येते, संकट कमी होतात आणि मानसिक स्थैर्य वाढते. शनी देवतेला कडधान्य, तीळ, कळीची पूजन करणे फायद्याचे असते. यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. उपाय 2. दानधर्म आणि हनुमान चालीसा वाचन. जर आपण नियमितपणे गरजूंना अन्न, तीळ किंवा वस्त्रदान करू तर शनीच्या दुष्परिणामांतून मुक्ती मिळते. मुख्यतः शनिपक्षाच्या शनिवारी दान केल्यास अत्यंत फलदायी ठरते. तसेच रोज हनुमान चालीसा वाचनाने मानसिक दबाव कमी होतो, शक्ती प्राप्त होते आणि शनीच्या नकारात्मक परिणामांपासून सुरक्षितता मिळते. या दोन्ही उपायांवर नियमित ध्यान दिल्यास आर्थिक, भावनिक आणि मानसिक संकटांना सामोरे जाणं सुलभ होईल आणि जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. संयम आणि सातत्य या काळात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या क्षणापासून तुमच्या जीवनात एक नवीन पर्व सुरू होत आहे. महादेव आणि शनिदेवाच्या कृपेने ज्या व्यक्तीने तुमचे नशीब बांधले होते त्याचे कर्म आता त्याच्यावरच उलटणार आहे. आता उठा, दीप प्रज्वलित करा आणि तुमच्या नशिबावर आलेला प्रत्येक काळोख दूर करा. मकर राशीच्या जातकांनो, व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावनाने जय भोलेनाथ, जय माता लक्ष्मी, जय श्री स्वामी समर्थ असे लिहा.
आणि अशाच सकारात्मक व अचूक भविष्यवाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.